नवरात्री गेली, पण कपाटातला गोंधळ अजून संपतच नाहीये. मुली हे कपडे पूजेला आहेत की फॅशन शोला? आई रोज सांगायची, आजचा रंग गुलाबी, उद्या निळा. मी तर एक दिवस सगळे रंग मिक्स करून घातले, म्हणजे देवीला कळेल ही मुलगी एका रंगात अडकणारी नाही. गरबा मैदानात सगळे समान असतात. इथे कोणाचं बँक बॅलन्स नाही बघितलं जात. फक्त पायाचा ताल आणि मनाचा रंग बघितला जातो. दिव्यांच्या प्रकाशात स्त्री पुरुष, लहान मोठे सगळे देवीच्या आरतीत एकाच वर्तुळात नाचायचे. नवरात्री फक्त बाहेरची रोषणाई नाही, ती आतल्या शक्तीला ओळखण्याची वेळ होती. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती ही फक्त पुराणातली नावे नाहीत. ती प्रत्येक स्त्रीत, प्रत्येक आईत, प्रत्येक मुलीत रोज श्वास घेते. आपल्या आईच्या हातात घर चालवायची ताकद आहे. बहिणीच्या डोळ्यात स्वप्न जपायची जिद्द आहे. आजीच्या हसण्यात अनुभवाची माया आहे. हीच खरी नवरूपांची देवी. माझ्या आईला मी रोज उपवास करताना पाहिलं. तिचं बळ हे फक्त उपवासात नाही, ते आहे रोज उठून घरकाम सगळ्यांना जपण्यात. कधी वाटतं आई म्हणजेच माझी दुर्गा. माझ्या मैत्रिणीला जेव्हा नोकरी, घर, स्वप्न यांचा तोल सांभाळतात, तेव्हा त्यांच्यातही मला देवीचं रूप दिसतं. नवरात्री आपल्याला सांगून गेली की प्रत्येक दिवस, प्रत्येक रंग आपली शक्ती आहे. फक्त 9 दिवस नाही, दररोज आपण आपल्यातल्या देवीला जागं करूया. कारण खरी स्त्री शक्ती म्हणजे हसत हसत जग जिंकण्याची ताकद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही तुमच्या नवरात्रीचा सण कसा साजरी केला.